21 वर्षांची एक मुलगी डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर तिला आपल्या चेंबरमध्ये घेऊन जातो. चेंबरमध्ये गेल्यावर तो तिला आपल्या पलंगावर झोपवतो आणि मुलीला तो बेशुद्ध पडण्याचे इंजेक्शन देतो. ज्या वेळेस मुलगी बेशुद्ध पडली, डॉक्टर तिच्या अंगावरचे सर्वच कपडे काढतो आणि त्यानंतर त्या डॉक्टरांनी त्या 21 वर्षांच्या मुलीसोबत जे काही केलं, या घटनेने संपूर्ण देश हादरलं. ही घटना डॉक्टर की पेशीला काळीमा फासणारी ठरली आहे. नेमकं काय केलं त्या डॉक्टरने, ज्याने एवढं संपूर्ण देशामध्ये वातावरण पेटलं आहे? नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बरेली या जिल्ह्यामधील. बरेली या शहरामध्ये 32 वर्षीय प्रदीप कुमार हा डॉक्टर आपल्या कुटुंबासोबत राहायचा. प्रदीप कुमारबद्दल सांगायचं म्हणजे 5 वर्षा अगोदर प्रदीप कुमारचं लग्न झालं होतं. प्रदीप कुमारला सुंदर बायको आहे आणि बरेली शहरामध्येच त्याचं एक मोठं आलिशान घर देखील आहे आणि त्याच बरेली शहरामध्ये त्याने एक मोठा दवाखाना देखील उघडला होता. त्या दवाखान्यामध्ये त्याच्या हाताखाली 5 ते 6 डॉक्टर काम करत होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये इतर देखील खूप मोठा स्टाफ होता. त्या डॉक्टरचं त्या शहरामध्ये चांगलंच नाव झालं होतं. त्याला एक गोंडस मुलगी देखील होती. अशामध्ये प्रदीप कुमारला कोणत्याही गोष्टीची काही देखील कमतरता नव्हती आणि त्याच बरेली शहरामध्ये कल्पना राठी ही 21 वर्षांची तरुण मुलगी, जिने नुकतंच डी फार्मसी कंप्लीट केलं होतं. कल्पना राठी दिसायला खूप सुंदर होती. ती फक्त 21 वर्षांची तरुण मुलगी होती. कल्पना राठी बरेली जिल्ह्यातील मीरगंज या गावाची राहणारी आहे. कल्पना राठीने 1 वर्षा अगोदरच डी फार्मसी कंप्लीट केलं आणि डी फार्मसी कंप्लीट केल्यानंतर ती मुलगी एका दवाखान्यामध्ये कामाला लागली होती. तिथे तिला चांगला पगार भेटत होता आणि चांगला पगार भेटल्यामुळे तिला प्रदीप कुमार या डॉक्टराकडे काही ना काहीतरी कामाच्या निमित्ताने डॉक्टर हप्त्यातून 2 ते 3 वेळेस पाठवत होता. कल्पनाला प्रदीप कुमारकडून एक रिपोर्ट आणायचा होता आणि तो रिपोर्ट हप्त्यातून 2 ते 3 वेळेस आणायला लागत होता. पहिल्यांदा ज्या वेळेस कल्पना प्रदीप कुमार या डॉक्टरांना भेटली, कल्पना त्यांच्यामध्ये हरून गेली होती. कारण की प्रदीप कुमार हा अजून देखील तरुण दिसत होता. असं वाटत नव्हतं की त्याचं लग्न झालं आहे आणि याशिवाय डॉक्टर देखील त्या मुलीला पाहून एकदम भान हरपतो. कारण की ती मुलगी दिसायला खूपच सुंदर आहे. त्या कारणामुळे हे दोघं एकमेकांना पहिल्याच नजरेमध्ये पसंत करतात. पण डॉक्टरला आता समजलं होतं की ही मुलगी इथं वारंवार कामासाठी येणार आहे. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस फक्त आपापली ओळख तिथे दाखवली होती. पण ती मुलगी हप्त्याला 3-4 वेळेस त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ लागली. या कारणामुळे प्रदीप कुमार आणि कल्पना राठी या दोघांमध्ये अजून जास्त जवळीकता निर्माण होऊ लागली होती आणि काही दिवसानंतर यांच्या भेटी खूप जास्त वाढल्या. या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. डॉक्टरच्या मनामध्ये त्या मुलीबद्दल वासना निर्माण झाली. तो तिला खोटं बोलतो की माझं लग्न झालं नाही आणि त्याच्या या शब्दावर कल्पना देखील विश्वास ठेवते. कल्पनाला अपेक्षा होत्या की डॉक्टर तिच्यासोबत लग्न करणार आहे. त्या कारणामुळे ती देखील त्या डॉक्टरवर प्रेम करू लागली होती. आता डॉक्टर हा देखील कल्पनाला आपल्या बोलण्यामध्ये अडकवतो. तो तिला म्हणतो की लग्न झाल्यानंतर मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, तुला काही पण काम करण्याची गरज पडणार नाही. यांचे हे प्रेम संबंध जानेवारी 2025 मध्ये सुरू झाले होते आणि कल्पना हिला आता असं वाटत चाललं होतं की डॉक्टरसोबत माझं लग्नच होणार आहे. डॉक्टरवर विश्वास ठेवून कल्पना ही त्याचं सर्व बोलणं ऐकू लागली होती. डॉक्टर तिला ज्या ठिकाणी घेऊन जायचा, कल्पना तिथे जात होती. त्या ठिकाणी हे दोघं एकमेकांसोबत शारीरिक संबंध बनवत होते. यांच्यामध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे शारीरिक संबंध बनले होते. आता कल्पनाला देखील असा विश्वास बसला होता की डॉक्टर तिच्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे ती या सर्व गोष्टींना घाबरत नव्हती आणि डॉक्टर तिला भरपूर पैसा देखील देत होता. त्यामुळे कल्पना देखील डॉक्टरचं सर्व काही ऐकत होती. हे सर्व चालू असताना एक दिवस अचानक कल्पनाला माहिती होते की तो डॉक्टर अगोदरच विवाहित आहे आणि यानंतर या दोघांमध्ये सुरू होते एक नवीन भांडणाचं पर्व. या दोघांमध्ये सारख्या भांडणा होऊ लागल्या होत्या. आता कल्पना डॉक्टरला भेटत देखील नव्हती आणि डॉक्टरला बोलत देखील नव्हती. उलट ज्या वेळेस डॉक्टर तिला फोन करायचा त्यावेळेस कल्पना डॉक्टरला धमक्या देत होती की तुम्ही माझ्यासोबत लग्न करा, नाहीतर मी माझं आयुष्य संपवून टाकेल.
तुमच्या विरोधामध्ये खोटा गुन्हा दाखल करेल अशा बरेचशा धमक्या कल्पना डॉक्टरला देत होती. त्या डॉक्टरला समजत नव्हतं की नेमकं आता काय करावे. शेवटी तो आपल्या बायकोबद्दल विचार करतो आणि तो कल्पनाला कायमसाठी विसरण्याचा प्रयत्न करतो. पण कल्पना अशी ऐकणार नव्हती. कल्पनाचा काटा आयुष्यामधून काढून टाकायचा होता. यासाठी डॉक्टर स्वतःचे एक प्लॅन बनवतो. तो कल्पनाला एकदा शेवटचं भेटण्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये बोलवतो. त्या दिवशी तारीख होती 12 जून 2025ची. कल्पना देखील त्या डॉक्टरवर विश्वास ठेवते आणि विश्वास ठेवून त्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याला भेटण्यासाठी गेली होती. कारण हे दोघे बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये एकमेकांना भेटले होते. पण रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जास्त कोणीही लोक नव्हते त्यावेळेस तो डॉक्टर कल्पनाला एक इंजेक्शन देतो. कारण की कल्पना म्हणत होती की तिची तब्येत बरोबर नाही. त्या कारणामुळे डॉक्टर कल्पनाला इंजेक्शन देतो आणि ते इंजेक्शन तिची तब्येत दुरुस्त करण्याचे नसून तिला बेशुद्ध करण्याचे होते. डॉक्टर तिला पूर्णपणे बेशुद्ध करतो. त्यानंतर तो तिला गाडीमध्ये घेऊन जातो. बाहेर असलेल्या आपल्या कारमध्ये कल्पनाच्या अंगावरचे सर्व कपडे तो काढून टाकतो. मध्यरात्र झाली होती. 12-1चा वेळ होता. तो बरेलीच्या बाजूला असलेल्या हायवेवर तिला घेऊन जातो. हायवेवर जास्त कोणत्या गाड्या देखील नव्हत्या. काळोख होता. आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं. याचा फायदा घेऊन त्या डॉक्टरने कल्पनाला बेशुद्ध अवस्थेमध्ये निर्वस्त्र त्या रस्त्यावर फेकून दिले, जेणेकरून तिच्या अंगावरून गाड्या गेल्या पाहिजेत आणि हा एक ॲक्सिडेंट वाटला पाहिजे. आणि ते इंजेक्शन पण ड्रग्सचे इंजेक्शन होते. म्हणजे असं वाटावं की त्या कल्पनाने स्वतः अगोदर ड्रग्स घेतले आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली किंवा तिच्यासोबत कोणता घातपात झाला. पण या सगळ्याने डॉक्टरवर नाव येणार नव्हतं असा प्लॅन त्याने केला होता. पण तो कल्पनाला त्या जागी जिवंत फेकून गेला होता. त्याला असं वाटलं होतं की कोणती ना कोणती गाडी तिची हत्या करून टाकेल. पण असं काही पण झालं नाही. एका ट्रक ड्रायव्हरची नजर त्या मुलीवर पडली होती आणि तो ट्रक ड्रायव्हर देखील एक चांगला व्यक्तिमत्व होता. त्या ट्रक ड्रायव्हरने तिला दवाखान्यामध्ये भरती केलं. त्या ठिकाणी गेल्यावर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस कल्पनाला शुद्धी आली त्यावेळेस मात्र कल्पनाने घडलेला संपूर्ण प्रकार डॉक्टरांना आणि पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी त्या डॉक्टरला अटक केली आणि अटक करून त्याचं हॉस्पिटल कायमसाठी बंद केलं. त्याचं लायसन्स देखील रद्द केलं आणि त्यानंतर त्या डॉक्टर विरोधामध्ये कल्पनाने अत्याचाराचे गुन्हे दाखल केले. अशा प्रकारे एका डॉक्टरने एका मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवले आणि त्या संबंधामुळे त्या डॉक्टरचं संपूर्ण आयुष्य तर बर्बाद झालं. पण त्यानंतर त्याने त्या मुलीचं देखील आयुष्य बर्बाद केलं आणि स्वतः आपल्या मुलीचं आणि आपल्या बायकोचं पण आयुष्य बर्बाद केलं आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही घटना आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.